Hello friends, hearty welcome to one and all. Today we are going to learn email writing. Email means electronic mail. It is one of the most commonly used services on the internet. इंटरनेट वरती ईमेल सर्व्हिस वापरली जाते. जो व्यक्ती एका व्यक्तीला किंवा अनेक व्यक्तींना एखादा मेसेज जेव्हा पाठवतो तेव्हा तो ईमेलचा वापर करतो and it is the fastest service and the cheapest also. So it allows people to send messages to one or more recipients. Recipients म्हणजे प्राप्तकर्ता आणि प्राप्त एकापेक्षा अनेक प्राप्तकर्त्यांना लगेच ईमेल पाठवला जाऊ शकतो. So how to compose the email? ईमेल हा कंपोज कसा करायचा? तर कंपोज करत असताना जवळपास या फॉर्मॅटमध्ये हा ईमेल तुम्हाला कंपोज करावा लागेल. सगळ्या बॉर्डर्स बॉक्स व्यवस्थित काढावं लागेल. जसं की इथे फर्स्ट लाईन आहे, या बॉक्स मध्ये कंपोज आपण इथे लिहिलं. त्यानंतर एक सरळ लाईन काढून या ठिकाणी इनबॉक्स, ड्राफ्ट्स, सेंट, थ्रॅश या प्रकारे या शब्दांचा इथे वापर करायचा आहे, जो आपल्याला ईमेल टेम्पलेट मध्ये दिसून येतो. ईमेलचा जो नमुना असतो तो अशा प्रकारचा असतो. त्यानंतर मोर लेबल्स इथे फ्रॉम फ्रॉम मीन्स हु इज द सेंडर आणि त्या सेंडरचा ईमेल आयडी इथे लिहिणे गरजेचं आहे. फ्रॉम फॉर एक्झाम्पल nayankadam@gmail.com आणि हायलाइट केलेला हा जो पार्ट आहे हा फ्रॉम म्हणजे पाठवणारा व्यक्ती कोण आहे, हु इज द सेंडर आणि त्याचा ईमेल आयडी इथे दिलेला आहे. त्यानंतर टू रेसिपिएंट कोण आहे, प्राप्तकर्ता कोण आहे, कोणाला तो पाठवायचा आहे, टू विनय सावंत@gmail.com आणि हायलाइटेड पार्ट केलेला आहे. हा हायलाइटेड जो पार्ट आहे तो पार्ट तुम्हाला गरजेनुसार बदलवायचा आहे. ज्या व्यक्तीला पाठवायचा असेल ईमेल त्या व्यक्तीचा इथे ईमेल आयडी लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर सब्जेक्ट लाईन शुड बी क्लिअर आणि ही सब्जेक्ट लाईन जी आहे ज्या विषयाच्या अनुषंगाने तो पाठवायचा आहे इथे तो सब्जेक्ट मेन्शन करायचा. यू विल हॅव टू मेन्शन द सब्जेक्ट व्हेरी क्लिअरली. देन दिस इज सॅल्युटेशन डिअर सर, डिअर मॅडम, रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड मॅडम, डिअर फ्रेंड. इन दिस वे you will have to use salutation, proper salutation. Then what we should write in the first paragraph? First paragraph मध्ये आपल्याला काय लिहायचं आहे इथे ही माहिती दिली आहे. फर्स्ट पॅराग्राफचा नमुना कसा राहील? The first paragraph of your email should include information on why you are writing an email. तुम्ही ईमेल का लिहित आहे त्याविषयी या ठिकाणी माहिती राहील आणि ती माहिती बी क्लिअर अँड डायरेक्ट. इट शुड बी डायरेक्ट. ती डायरेक्ट असायला पाहिजे, क्लिअर असायला पाहिजे, स्पष्ट असायला पाहिजे. इफ यू आर अप्लाइंग फॉर अ जॉब मेन्शन द जॉब टायटल. या ठिकाणी जॉब टायटल साठी सुद्धा ईमेल लिहिला जाऊ शकतो आणि सब्जेक्ट राहील जॉब विषयी. अन अप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ अन इंजिनियर, अन अप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ अ टीचर, अन अप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ सो अँड सो, अशा प्रकारे. तर इथे आपण जॉब टायटल जे आहे ते लिहायला पाहिजे. इफ यू वॉन्ट अन इन्फॉर्मेशन, एखादी इन्फॉर्मेशन पाहिजे आहे तर आपण त्या ठिकाणी ते मेन्शन करायला पाहिजे. जसं की एखाद्याला इन्व्हिटेशन पाठवायचं असेल तर अन इन्व्हिटेशन फॉर द बर्थडे, बर्थडे साठी इन्व्हिटेशन, अन इन्व्हिटेशन ऑन द ओकेजन ऑफ महात्मा गांधी बर्थ अॅनिव्हर्सरी. या प्रकारे सब्जेक्ट लाईन जी आहे ती इन्फॉर्मेशन यामध्ये स्पष्ट असायला पाहिजे. स्टेट दॅट इन युअर ओपनिंग सेंटेन्स आणि त्या ओपनिंग सेंटेन्स मध्ये इथे हे सगळं आपण जे आहे ते इथे लिहितो आणि हा सब्जेक्ट जो आहे तो सुद्धा क्लिअर असायला पाहिजे. मिडल पॅरेग्राफ, द नेक्स्ट section of your email message should describe what you have to offer the employer, or if you are writing to ask help, what type of help you are seeking. जर तुम्हाला जॉब पाहिजे असेल तर तुम्ही त्याविषयीची माहिती एम्प्लॉयर म्हणजे मालकाला द्यायला पाहिजे. इफ यू वॉन्ट एनी हेल्प, जर तुम्हाला कोणाकडून मदत पाहिजे असेल तर त्या ठिकाणी ती माहिती जी आहे ती या सेकंड पॅराग्राफ मध्ये कशा प्रकारची हेल्प पाहिजे, मदत पाहिजे ते आपण लिहायला पाहिजे. कीप इट कन्साइज अँड फ्लॉलेस. आणि ही सगळी माहिती जी आहे ती इट शुड बी कन्साइज, शॉर्ट असायला पाहिजे आणि त्यानंतर फ्लॉलेस, दोषमुक्त असायला पाहिजे. विथ रिलेव्हंट पंक्च्युएशन, पंक्च्युएशन मार्कचा योग्य वापर व्हायला पाहिजे. देन फायनल पॅरेग्राफ, इथे
कन्क्लूड आपला सारांश आता इथे शेवट करायचा आहे. कन्क्लूड युअर ईमेल by thanking the employer for considering you for the position or your connection for helping. आणि इथे आपल्याला थँक्स शेवटच्या पॅराग्राफ मध्ये म्हणायचे आहे, धन्यवाद मानायचे आहे. आणि क्लोजिंग लाईन जी आहे ती युअर्स सिन्सिअरली, युअर्स ट्रूली, युअर्स फेथफुली, युअर्स लव्हिंगली, बेस्ट रिगार्ड्स etc या प्रकारे ती असायला पाहिजे. त्यानंतर ही क्लोजिंग लाईन लिहिल्यानंतर युअर सिन्सिअरली, युअर्स ट्रूली एवढं लिहून झाल्यानंतर आपल्याला नेम ऑफ द सेंडर विथ ऍड्रेस, नेम ऑफ द सेंडर आणि पाठवणारा कोण आहे त्याचं नाव लिहायचं आहे, त्याचा ऍड्रेस इथे लिहायचा आहे. आणि त्यानंतर आपण जेव्हा हा ईमेल आपल्या मोबाईल वरती किंवा समजा कम्प्युटरच्या माध्यमातून करतो किंवा लॅपटॉप वरती करतो, तेव्हा हा ईमेल लिहिल्यानंतर आपण सेंड असं पाठवतो. सेंड केल्यानंतर तो पुढच्या व्यक्तीला जाऊन पोहोचतो. अशा प्रकारे इथे सेंड हा शब्द सुद्धा प्रयोग करायचा आहे. आणि या प्रकारे हा ईमेलचा फॉर्मॅट आहे. आणि आपण एक्झाम्पल द्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. जसं की क्वेश्चन नंबर 4B मध्ये ईमेल असेसमेंट क्रायटेरिया इथे बघायचा आहे. क्वेश्चन नंबर 4B मध्ये हा ईमेल रायटिंगचा प्रश्न राहील. यामध्ये कंटेंट साठी 2 मार्क्स, यूज ऑफ प्रॉपर फॉर्मॅट 1 मार्क, ओव्हरऑल प्रेझेंटेशन 1 मार्क अँड टोटल 4 मार्क्स. आणि एकूण 4 मार्क्स साठी हा प्रश्न विचारला जातो. जर इथे आपल्याला ईमेल लिहायचा आहे, ड्राफ्ट करायचा आहे. ड्राफ्ट एन ईमेल इन अ प्रॉपर फॉर्मॅट टू बी सेंड टू अ फेमस अँड डिस्टिंग्विश पर्सनॅलिटी इन ऑर्डर टू इन्व्हाइट हिम और हर फॉर द प्राइज डिस्ट्रीब्यूशन प्रोग्राम organized by the college authorities and to be held at your college campus. Give complete program schedule and details about the event. आणि इथे आपल्याला प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी साठी एक ईमेल तयार करायचा आहे. आणि तो ईमेल कसा तयार करायचा ते आपण इथे बघणार आहोत. लेट अस सी कंपोज, इनबॉक्स, ड्राफ्ट, सेंड, ट्रॅश, मोर लेबल शुड बी रिटन इन दिस कॉलम. या ठिकाणी या कॉलम मध्ये आपल्याला सर्व लिहायचं आहे. त्यानंतर फ्रॉम अजय राऊत @gmail.com आणि ही लिहिणारी व्यक्ती आहे, ईमेल पाठवणारी व्यक्ती आहे. ईमेल कोणाला पाठवायचा तर जसं आपण इथे टू विश्वास नागरे @gmail.com आणि या व्यक्तींचं नाव लिहिलेलं आहे की ज्या व्यक्तीला आपल्याला हा ईमेल पाठवायचा आहे. सब्जेक्ट इन्व्हिटेशन फॉर प्राइज डिस्ट्रीब्युशन प्रोग्राम, इन्व्हिटेशन फॉर प्राइज डिस्ट्रीब्युशन प्रोग्राम आणि ही सब्जेक्ट लाईन आहे. आणि ही एकदम क्लिअर आहे. इन्व्हिटेशन कशासाठी पाठवायचं तर प्राइज डिस्ट्रीब्युशन प्रोग्राम. त्यानंतर लिहायचं कसं, डिअर सर, we would like to cordially invite you as the chief guest to the annual prize distribution program organized by the college. इथे या लाईन मध्ये आपण इन्व्हिटेशन जे देतो आहे ते कशासाठी देतो आहे इथे सरळच मेन्शन केलेलं आहे, सुचविलेलं आहे. आणि ज्या पाहुण्यांना आपण इन्व्हिटेशन देतो आहे ते चीफ गेस्ट म्हणून आपल्या इथे येणार आहे. Invite you as the chief guest to annual prize distribution program organized by the college. The identity and popularity you have received is really praiseworthy. You are the beacon light for the students in the true science. आणि त्या व्यक्तीच्या बद्दल आपण लिहितो आहे, त्या व्यक्तीची जी पॉप्युलॅरिटी आहे, त्या व्यक्तीची जी ओळख आहे आणि ती अतिशय स्तुतियोग्य आहे, इथे आपण ती मेन्शन करतो. आणि त्यांचं इथे येणं आपल्यासाठी किती उपयोगी आहे हे सुद्धा आपण मेन्शन केलेलं आहे. यू आर द बीकन लाईट, तुम्ही मार्गदर्शक आहात. यू आर द बीकन लाईट फॉर द स्टुडंट्स इन द ट्रू सायन्स. बीकन लाईट मीन्स गाईड. द प्रोग्राम विल बी शेड्युल्ड ऑन आणि त्यानंतर प्रोग्रामचा शेड्यूल पूर्ण आपल्याला इथे द्यायचा आहे. तो कार्यक्रम कधी आहे, केव्हा आहे. द प्रोग्राम विल बी शेड्युल्ड ऑन फ्रायडे 30th April 2021 at 10:30 a.m. It would be a great honor for us if you would consider attending the prize distribution program as the chief guest and would hand out the certificate and prizes
to the students. Then the final paragraph, we would be in your gratitude if you accept the invitation. आणि invitation accept करण्यासाठी, स्वीकारण्यासाठी आपण त्यांचे धन्यवाद मानतोय. We would be in your gratitude if you accept the invitation. We humbly remain in your service if you require any information or assistance at all. Your presence will be a blessing for us. Looking forward for favorable reply. Thanking you, yours sincerely. आणि इथे ही क्लोजिंग लाईन आहे. इथे आपण थँक्स म्हणतो, थँकिंग यू. आणि इथे सेंडर्स नेम अँड ऍड्रेस लिहिलेला आहे, अजय राऊत DN कॉलेज नागपूर 444009. आणि इथे सेंड करायचा मेसेज. अशा प्रकारे आपल्याला हा ईमेल तयार करायचा आहे. त्यानंतर एक दुसरे एक्झाम्पल पाहूया. Frequent cases of thefts have caused fright in the minds of the people in your locality. Draft an email in a proper format to the police department giving all details and happenings to expect an immediate action and permanent solution on this issue. So you will have to compose the email in this way. Inbox draft send thrash more labels, then from nayankadam@gmail.com to आपण इथे कोणाला ईमेल करतो आहे, तर इथे आपण पोलीस ऑथॉरिटीला करतो आहे, नागपूर 31@maharastrapolice.com.in. सब्जेक्ट आहे केसेस ऑफ थेफ्ट इन कमलनगर नागपूर, डिअर सर. आणि इथे आपण सुरुवात करतोय. हा फर्स्ट पॅराग्राफ, हा सेकंड पॅराग्राफ आहे ईने सुरू झालेला, आणि हा थर्ड पॅराग्राफ वी ने सुरू झालेला. This is for your kind information that cases of theft are on the rise in our area. Earlier such cases were reported only at the dead of night. Since the outbreak of corona, the criminals have got advantages of donning of masks and they can hide the identity very easily. Now they execute it in the broad daylight. Life has become unbearable and no one knows who would be their next target and when. In these circumstances, I, on behalf of the residents of our area, request you to take an immediate action by way of police patrolling and formation of volunteers, that is night guard parties, among the residents. We would be in your gratitude if you look into the matter immediately for the safety of the residents by helping them in all possible ways so that these antisocial activities can be curtailed. Thanking you, yours truly, Nayan Kadam, Kamalnagar, Nagpur. And now in this way we can send the message. In this way we can write email. आपल्याला अशा प्रकारे ईमेल, इलेक्ट्रॉनिक मेल म्हणजे हा मेल जो आहे तो कशा प्रकारे लिहायचा आहे हे आपल्याला कळलेलं आहे, आणि हा मेल कशा प्रकारे पाठवला जातो हे पण आपल्या इथे लक्षात आलेलं आहे. So friends, thank you for watching this video.